Find P and Q when px cube plus x square minus 2x minus q is exactly divisible by x minus 1 and x plus 1. ठीक आहे. याच्यात काय करा, पुट किंवा लेट अशा वेळेला काय करायचं असते बघा, सोबत या x minus 1 इक्वल टू 0 याला 0 ला इक्वेट करा. सो x इक्वल टू काय होणार आहे, पहिला x इक्वल टू 1. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण पुट x इक्वल टू 1 इन गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू टाका. याच्यावरनं एक दुसरा इक्वेशन भेटेल p and q च्या फॉर्म मध्ये. बघा p into x equal to 1 that is 1 cube plus x square means 1 square minus 2 into 1 minus q equal to काय दिले, equal to equate to 0. So 1 cube is 1 that is p plus 1 minus 2 minus q is equal to 0. So p minus q is equal to, इथं बघा 1 minus 2 minus 1, 1 minus 2 minus 1, पलीकडे गेल्यानंतर प्लस. So p minus q is equal to 1. This is first equation. हे फर्स्ट इक्वेशन आहे. सिमिलरली असाच दुसरे इक्वेशन काढायचं. नाउ लेट बघा x plus 1 is equal to 0, म्हणजे x equal to काय टाकणार आता, -1. x equal to काय टाकायचं, -1 टाकायचं. मग -1 जर टाकलं तर दिलेल्या इक्वेशन मध्ये काय चेंज होतं बघा, p into -1 cube plus -1 square minus 2 into -1 minus q. So that is equals to -1 चा क्यूब काय होणार आहे, -1 cube -1 cube is -1, -1 cube is -1. That's why it is minus p. -1 square is +1. That's why 1 minus 2 into -1 that is +2 minus q. So this is equal to 0. Minus p plus 3 minus q is equal to 0. By putting value x equal to 1, x equal to -1, x equal to -1. पहिल्यांदा x equal to 1 पुट करून बघितलं, नंतर x equal to मायनस पुट करून बघितलं. Now minus p minus q is equal to -3. 3 ला पलीकडे ट्रान्सफर केल्यानंतर -3. याचाच अर्थ होतो p plus q is equal to 3. दोन्ही साइडचे मायनस साइन काढून टाकले, बरोबर आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 भेटले, बरोबर आहे. p plus q पण भेटले आणि p minus q पण भेटले. आणि याच्यावरून आपण सायमल्टेनियस इक्वेशन जसे सॉल्व करतोय तसं सॉल्व करू शकतोय. इथं थोडक्यात करून दाखवतो. इकडे बघा एकदम थोडक्यात p plus q equal to 3 आहे आणि p minus q equal to 1 आहे. जर ह्या दोघांची ऍडिशन घेतली तर काय होणार आहे, 2p is equal to इथं प्लस q minus q कॅन्सल होणार आहे. 2p is equal to 3 plus 1 4. 3 plus 1 4. So p is equal to 4/2 that is 2. So p equal to 2 येत आहे आणि त्याच्यावरून q equal to किती येणार आहे, p plus q आहे 3. that's why q equal to 1. अशा पद्धतीने आपण p आणि q च्या व्हॅल्यू काढू शकतो. आले लक्षात? चांगला प्रश्न आहे हा. प्रश्न परीक्षेला पडण्यासारखा आहे. हे लक्षात ठेवा चला की इक्वेशनला इक्वेट टू 0 करायचं आणि जे फॅक्टर म्हणून जे दिले ते फॅक्टर कधी असतात, जर इक्वल टू 0 केलं आणि इक्वल टू 0 केल्यानंतर, म्हणजे बघा इकडे सांगतोय का, एकच मिनिट लक्षात द्या. जर असं सांगितलं त्याने की x - 1 इज अ फॅक्टर ऑफ दिस इक्वेशन, जर त्याने असं सांगितलं असेल x - 1 इज अ फॅक्टर ऑफ दिस इक्वेशन,
तर दोघांना पण इक्वल टू 0 करायचं. काय करायचं? पहिली स्टेप काय करणार? इक्वल टू 0. मग x - 1 इक्वल टू 0 जर केलं तर x इक्वल टू किती येते? मग जर याचा अर्थ थोडक्यात असा आहे की x इक्वल टू 1 ही जर व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकली तर इक्वेशन सॅटिस्फाय होते. लक्षात आलं? म्हणून त्याला फॅक्टर असतं. म्हणून हे असं दोन्ही पण व्हॅल्यू काढून बघितलं, त्यांनी दोन फॅक्टर दिले होते आपल्याला x - 1 आणि x + 1 आणि त्याच्यावरून p आणि q च्या व्हॅल्यू काढली. आले? देऊन घ्या, व्यवस्थित देऊन घ्या. अजून काही समज नसेल तर विचारा. Next question here. The expansion of याचं एक्सपान्शन करायचं सांगितलं. एकदम सोपा प्रश्न आहे. x/5 minus y/6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल या एक्सप्रेशनचं एक्सपान्शन करायचंय. एकदम सिंपल आहे. बघा, x/5 minus y/6 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करणार? ह्याला म्हणायचं a, याला म्हणायचं b. बरोबर आहे? म्हणजेच हे काय झालंय? a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. तेच इथे टाकायचं. आता a ची व्हॅल्यू x/5 म्हणजे झालं x/5 चा ब्रॅकेट स्क्वेअर minus 2 into x/5 into b किती आहे? b किती लागणार? y/6. बरोबर आहे. आणि प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे? y/6 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. याचाच अर्थ काय झाला? या स्टेपला बघा, x²/25 मायनस इथे सांगा 2xy डिवाइडेड बाय 30. बरोबर आहे. 5 6 जा 30 प्लस y²/36 y²/36. फक्त लास्ट स्टेप एक राहते, x²/25 ॲज इट इज मायनस 2 1 जा 15 2 जा म्हणजेच xy/15 प्लस y²/36. हेच याचं उत्तर. हेच त्याचं एक्सपान्शन आहे. लक्षात आलं? लिहून घ्या. लिहून घ्या. Irreducible factorization. Question number next question बघा. The irreducible चा अर्थ काय? irreducible चा अर्थ काय? The irreducible factorization सांगताय का? irreducible म्हणजे काय? ज्याचं परत सिंप्लिफिकेशन करता येणार नाही. परत सिंप्लिफिकेशन होत नाही म्हणजे फायनल म्हणता येईल असं. फॅक्टरायझेशन ऑफ 25x² मायनस 9y². एकदम सिंपल प्रश्न आहे. इज बघा, म्हणजे भरपूर दिवसापासून तुम्हाला हा येत असणार आहे हा वाला प्रॉब्लेम. सांगा कसं करणार याला? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. इरेड्युसिबल म्हणजे थोडक्यात सिंप्लिफिकेशन करायचंय. म्हणजेच काय करणार? बघा, 25 मीन्स 5² इंटू x² मायनस 9 म्हणजेच 3² इंटू y². बरोबर आहे. दोघांना कॉमन घेतो. 5x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. 5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे काय झालं 3y ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे.
मग याला म्हटलं ए, याला म्हटलं बी, म्हणजेच काय झालं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. हे सूत्र कुठलं होतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच काय झालं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, असं आपण मांडू शकतो. बरोबर आहे का? असं आपण मांडू शकतो का? किंवा अजून याला कसं मांडू शकतो? सॉरी हे चुकलंय. काय येणार? हे चुकलंय. हे काय येणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए प्लस बी आणि ए मायनस बी. सॉरी, हे येते बरोबर. मग याच्यामध्ये आपण कसं लिहिणार? सांगा कसं लिहिणार? एका ब्रॅकेट मध्ये लिहायचं 5x मायनस 3y आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं 5x प्लस 3. कळलं एवढं? हेच त्याचं फायनल सिम्प्लिफिकेशन दिले. ऑप्शन ए बरोबर आहे का? बरोबर. या हेच त्याचा आन्सर. हे इरिड्युसिबल फॉर्म आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला शोधता आलं पाहिजे. प्रश्न वेगळा वाटला किंवा शब्द एखादा नवीन आला तर त्याच्यात काही वेगळं विचारलेलं नसते, फक्त त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. If a plus b equal to 4, if a plus b equal to 4, नंतर a square plus b square is equal to 7, then value of ab is ab ची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपा प्रश्न आहे. काय लिहिणार याच्यामध्ये सांगा? बघा, काय फारसा विचार करायची गरज नाहीये. एक सिंपल फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कुठला? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला माहिती आहे. यानी आता दिलेलं काय आहे आपल्याला? ए प्लस बी दिलेलं आहे. ए प्लस बी इज इक्वल टू 4. ए प्लस बी इज इक्वल टू 4. याचाच अर्थ काय झाला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हाऊ मच? 4 स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू 16. बरोबर आहे. त्याच्यात पण आपल्याला हे पण दिलेलं आहे की म्हणजे एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पण आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab प्लस काय झाले? बरोबर आहे. आता याची व्हॅल्यू काढली. याची व्हॅल्यू किती झाली? 16. ही झाली व्हॅल्यू 16. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती आहे? सांगा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती आहे? त्यांनी दिलेलं आहे. आणि प्लस काय झालं? 2ab. बरोबर. सो नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे? 16 मायनस 7 दॅट इज इक्वल्स टू 2ab. म्हणजेच काय झाले? 9 इज इक्वल्स टू किती झाले? 2ab. बरोबर आहे का? 9 इज इक्वल्स टू 2ab. म्हणजेच ab इक्वल टू काय झाले? ab इज इक्वल्स टू 9 अपॉन 30 त्याची व्हॅल्यू आहे का आन्सर? एकदम सोपा प्रश्न आहे. तर फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे आणि हेच वापरायचं आहे असं क्लिक झालं पाहिजे डोक्यामध्ये. प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. जेवढे प्रॉब्लेम आपण सोडून बघितले तेवढे प्रॉब्लेम परत फास्ट मध्ये थोड्या स्टेप्स गाळून क्विक मध्ये आन्सर काढता येते का प्रॅक्टिस करा. जेवढे शक्य होतील तेवढे प्रॉब्लेम सोडवा. अजून 5-6 दिवस आहेत आपल्याकडे. शक्य तितके प्रॉब्लेम सोडवा, शक्य तितकं पाठांतर करा. सायन्सचे प्रश्न जितके होतील तितके पाठ करा. काय तुम्ही लिहून घ्यायच्या अगोदर मला सांगा. माझं तर तुमच्या सोबत आहे. बघा, त्याने अशी गिवन इन्फॉर्मेशन आहे की if 2x minus 3 into another bracket question mark plus 6x plus 9 that is equals to 8x cube minus 27 then
question mark will be replaced by, then question mark will be replaced by सोपा प्रश्न आहे तसा, पण एका बाजूला सॉल्व करता आला पाहिजे. पहिल्यांदा राईट साइड कन्सिडर करूया. तर राईट साइड पूर्ण माहिती आहे काय येणार, मग सारखंच सेम 8x³ - 27. याचाच अर्थ काय होणार आहे 2x ब्रॅकेट क्यूब -3 सांगा a³ - b³ काय असते. a³ - b³ काय, याला म्हणा a, याला म्हणा b. तर सांगा फॉर्म्युला काय, a³ - b³ चा फॉर्म्युला काय आहे बघा. a³ - b³ फॉर्म्युला काय आहे, a³ - b³ is equal to a minus b into another bracket a square plus ab plus b square असा फॉर्म्युला. बरोबर आहे, बरोबर आहे. मग मला सांगा दिस इक्वल टू, हे इक्वल टू काय येणार सांगा. 2x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 क्यूब, हे आपण याच्या रूपात कसं लिहिणार या फॉर्म मध्ये सांगा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 2x - 3. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार, तर डायरेक्ट व्हॅल्यू सांगा मला. a² म्हणजेच काय होणार आहे 4x². a² म्हणजेच काय 4x², कारण इथं a म्हणजे काय आहे 2x, 4x² प्लस 2x * 3 किती होणार, 2x * 3 किती होणार 6x, आणि b² म्हणजेच काय होणार आहे 9. b² म्हणजेच काय होणार आहे +9. लक्षात आलंय का. मग मला तुम्हीच सांगा, याच्याकडे बघून लगेच समजते आपल्याला आन्सर काय असणार आहे. आन्सर काय असणार आहे सांगा. 2x - 3 तर भेटलं, जे इथं ऑलरेडी आहे. हा दुसरा ब्रॅकेट पण भेटला जो इथं ऑलरेडी आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय असणार आहे सांगा 4x², आणि हेच त्याचं आन्सर असणार. म्हणून क्वेश्चन मार्कच्या जागी येणार आहे 4x². So question mark can be replaced by 4x². अशा पद्धतीने हे सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 18. If a² plus b² plus c² is equal to ab plus bc plus ca, then value of a³ plus b³ plus c³ is काय असणार आहे व्हॅल्यू सांगा. तर एक डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहून घ्यायचा. a³ plus b³ plus c³ याचा फॉर्म्युला असा असतो, लिहून घ्या. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a² plus b² plus c² मायनस ab मायनस bc मायनस ca आणि प्लस 3abc. हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला असतो, ते लक्षात ठेवा. असंच तो फॉर्म्युला पाठीमध्ये दिलाय बघा, हिंट मध्ये दिलाय. ठीक आहे, तो फॉर्म्युला हिंट मध्ये दिलाय त्याने, तो पण डायरेक्ट रिअरेंज करून दिला. ओरिजिनल फॉर्म्युला हा असा आहे, तो त्याने डायरेक्ट रिअरेंज करून दिला. तिथं नसेल समजलं तर असा लिहून घ्या. हा ओरिजिनल फॉर्म्युला हा आहे. शेवटी 3abc टर्म घ्यायची असते, आणि त्याने ते रिअरेंज करून अगोदरच त्याला इकडे मायनस मध्ये घेतलंय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काही कन्फ्युज होऊन जाऊ नका. हे इक्वल टू लक्षात ठेवा, बरोबर सगळं समजेल. मला सांगा याचं उत्तर तोंडीच काढू शकतो आपण. याचं उत्तर तोंडीच काढू शकतो. कसं सांगा, ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय याची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, क्वेश्चन मध्येच दिलेली आहे. काय असणार आहे ab प्लस bc प्लस ca. म्हणजे ह्या तिघांच्या ऐवजी मी काय टाकलेलं आहे इथं ab प्लस bc प्लस ca. बरोबर आहे.
AB प्लस BC प्लस CA. याच्यामध्ये परत ह्या दुसऱ्या टर्म्स मायनस AB मायनस BC मायनस CA आणि हे प्लस 3ABC आहे तसं. काय होईल? सगळंच कॅन्सल होणार आहे. काय AB BC CA सगळं कॅन्सल होईल आणि फक्त राहील 3ABC. हेच आन्सर आहे. कारण याचीच व्हॅल्यू शोधायची आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन है x if x plus y plus z is equals to 10 and x square plus y square plus z square is equal to 40, then xy plus yz plus zx is equal to, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. जसं मगाशी क्यूब साठीचा फॉर्म्युला वापरला तसं डायरेक्ट याचा फॉर्म्युला हा आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू, सिंपल फॉर्म्युला याचा काय असणार आहे? सांगा याचा फॉर्म्युला x स्क्वेअर प्लस y पाठीमागे दिलाय बघा, हिंट मध्ये दिलाय. काय फॉर्म्युला आहे बघा, किंवा ते ब्रॅकेटचा त्याने दिलाय, म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर काय करताय त्याचा फॉर्म्युला त्याने दिलाय. हा आपण रिअरेंज करून लिहू शकतो. बघा x प्लस y प्लस z ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे? नाही पहिले इथून x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2yz प्लस 2zx किंवा xz, बरोबर आहे. मग याच्यातली ही व्हॅल्यू दिली आहे x प्लस y प्लस z, हे झालं 10 स्क्वेअर. सो 10 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर, हे किती दिलेलं आहे? 40. आणि हे किती होणार आहे? 2x. बघा यांच्यातनं 2 कॉमन काढलं तर राहणार फक्त xy प्लस yz प्लस zx एवढं शिल्लक राहील, बरोबर आहे का? म्हणजेच काय होणार आहे? 100 मायनस 40. 10 स्क्वेअर म्हणजेच काय? 100. आणि हे 40 इकडे आले, 100 मायनस 40 इज इक्वल टू 2 इंटू xy प्लस yz प्लस zx. किती सोपे प्रश्न आहेत बघा. इथे झालं 60 इज इक्वल टू सेम x प्लस y प्लस yz प्लस zx. सो 60/2 इज इक्वल टू xy प्लस yz प्लस zx. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली? 60/2 म्हणजेच किती झाली व्हॅल्यू? 30. दिस इज आन्सर येते 30. ठीक आहे, हे याचं आन्सर झालं. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवू शकता. डायरेक्ट फॉर्म्युला ठेवायची, पाठीमागे लिस्ट दिली आहे ती लिस्ट व्यवस्थित वाचा आणि पाठ करा. एवढ्याच फॉर्म्युल्यावरती आधारित हे सगळे प्रश्न आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम. if x minus y is equal to 6, xy equal to 1, find x cube minus y. डायरेक्ट फॉर्म्युल्याच्याच फॉर्म मध्ये आन्सर काढायला सांगितलं आणि डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे. x क्यूब मायनस y क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? x मायनस y इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि इथं बघा प्लस xy का मायनस xy? प्लस x. हा काय याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. व्हॅल्यूज सगळ्या पुट करा, लगेच आन्सर भेटते. हे येणार 6 इंटू ब्रॅकेट मध्ये हे आहे 1
आता काय याच्यात माहिती नाही आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर माहिती नाही, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे माहिती नाही. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यावं लागणार. पहिल्यांदा इथं लिहिला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय किती आहे 1, एवढं लिहून घ्या. किती आहे ते सांगा, 6 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1, वरच सेम दिले खाली परत. असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही आहे, व्हॅल्यू दिलेली आहे त्याने, व्हॅल्यू दिलेली आहे. बरं, पहिल्यांदा काढून घेतले म्हणजे. ओके, इथपर्यंत आलंय, क्लिअर झालंय. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, कशाची व्हॅल्यू पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आपल्याला एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी इथे काय केलंय बघा, याच्यासाठी एक सब पार्ट हा भाग सोडून इकडे बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 6, x मायनस वाय इज इक्वल टू 6. याचं जर स्क्वेअरिंग केलं तर x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 6 स्क्वेअर इज 36, बरोबर आहे. याचाच अर्थ काय होतो, x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 36, बरोबर. काय होणार आहे 36. त्याच्यानंतर x स्क्वेअर मायनस xy किती आहे 1, xy किती आहे 1, म्हणजे काय होणार आहे x स्क्वेअर मायनस 2 प्लस y स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 36, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर 2 पलीकडे गेले तर काय होणार, 36 प्लस 2 38, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 38. म्हणजेच ह्या एक्सप्रेशन मध्ये काय होणार सांगा, 6 इंटू 38 प्लस 1 म्हणजेच काय झालं 39, बरोबर आहे. म्हणजे सांगा आता 6 इंटू 39 किती होणार, 6 इंटू 39 इज इक्वल टू 6 9 are 54, 5 6 3 are 18, 18 plus 5 23, so 234 is our answer. म्हणजे पहिल्यांदा x मायनस y च्या व्हॅल्यू वरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायला लागल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायला लागल, आणि मग असं आपण सोडवू शकतो. आन्सर येतं 234, हे आन्सर आहे, बरोबर आहे काय, चेक करा. बरोबर आहे.